मित्रांनो, आपल्या देशाचा खर्च कसा चालतो, पैसे येतात कुठून आणि खर्च होतो कुठे? बजेट म्हणजे काय? जसं आपण आपल्या महिन्याचा हिशोब करतो, येणारी कमाई किती आहे आणि खर्च किती आहे, अगदी तसंच बजेट म्हणजे केंद्र सरकारचा आगामी वर्षाचा येणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद असतो। सरकारकडे पैसा येतो कुठून? सरकारकडे मुख्यतः 3 मार्गाने पैसे येतात। पहिला म्हणजे टॅक्स, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि जीएसटी। दुसरा म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू, म्हणजे सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये होणारा नफा आणि रेल्वे सारख्या सुविधांमधून येणारे उत्पन्न। आणि तिसरा म्हणजे कर्ज, सरकारला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर कर्ज सुद्धा घ्यावे लागते। पण हा पैसा खर्च होतो कुठे? आपल्या खिशातून घेतलेला पैसा सरकार पुढील मार्गाने खर्च करते। पहिला म्हणजे विकास कामे, रस्ते, पूल, रेल्वे आणि मूलभूत गरजा। दुसरं म्हणजे संरक्षण, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी, म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स। तिसरं म्हणजे योजना, शिक्षण, आरोग्य, शेतकरी कल्याण योजना यासाठी सुद्धा सरकारला खर्च करावा लागतो। चौथं म्हणजे व्याज, सरकारने घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी। थोडक्यात सांगायचे म्हणजे तुमच्या खिशातून घेतलेला टॅक्स हा देशाच्या प्रगतीसाठी कसा वापरायचा यासाठी केलेला प्लॅन म्हणजेच बजेट। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।